हॅलो. हॅलो. स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज यांच्या विद्यमान आयोजनाने स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू हाताळला गेला आणि पहिल्या चेंडूवरती काय घडलं तर फलंदाज शुभम इथून मात्र डगआउटच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. जो फटका खऱ्या अर्थानं सजवायचा होता कव्हरच्या क्षेत्राच्या वरनं, पण मात्र तो चेंडू जर आपण पाहिला तर अगदीच त्याच क्षेत्रामध्ये इथून मात्र जवळ झेल पकडला गेला आणि फलंदाजाला माघारी धाडले. नवीन फलंदाज आला आहे फलंदाजी करण्याकरता आदित्य. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चेंडू निघून चालला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, पाठलाग करतोय चेंडूचा. तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 2 या अंकावरती. डावाची सुरुवात होते भावेश 11 लामज बी या संघाची 2 धावांनी आणि इथून मात्र एक चांगली सुरुवात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर भावेश 11 लामज संघाला या स्पर्धेतून परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. मागील वर्षी हाच संघ जर आपण पाहिला तर शेवटच्या क्षणापर्यंत लढत देत होता आणि अंतिम सामन्यातून डे ऑफ द फायनल्समधून त्यांना परतीचा प्रवास करावा लागला होता. पण यावर्षी मात्र सुरुवातीच्या सत्रामध्येच प्रवास करावा लागतोय. कारणं तशी भरपूर आहेत, पण अगदी एका खेळाडूची चूक आपण ग्राह्य धरू शकत नाही, कारण की जर तुमच्याकडून चुका घडल्या तर त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र घडलंय काय तर चेंडू थोडीशी अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडू मात्र काहीतरी कानात सांगून गेलाय फलंदाजाच्या. सांगितलंय काय तर जागते रहो, गुड आफ्टरनून, शुभ दुपार असा संदेश मात्र चेंडूने दिलाय. 4 चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे वैभव. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एका धावेकरता अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं इथून मात्र धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय ती 3 या अंकावरती. डावाची सुरुवात मात्र हळूवार रीतीने का होईना एकेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी ही आत्तापर्यंत पाहायला मिळते. पुढचा चेंडू हाताळण्याकरता उंचपुरा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे आणि टायमरसुद्धा ऑन आहे. निर्धाव चेंडू सौरभ याच्याकरता दर्जेदार गोलंदाजी हाताळतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर वैभव याच्या माध्यमातून एकंदर 6 चेंडू त्याने हाताळले आणि 3 निर्धाव चेंडूची हाताळणी ही त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर 4 मिनिटं आणि 40 सेकंदाचा अवधी जो आहे तो आता मात्र खर्च केलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. वेदांत चव्हाण यांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
वेदांत चव्हाण यांना विनंती आहे, आपण कॉमेंट्री बॉक्सशी त्वरित संपर्क साधायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लक्षात घ्या, टायमर ऑन आहे. टायमर कोणत्याही प्रकारे पॉज होणार नाही. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करणं बंधनकारक आहे, अन्यथा 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावे लागतील. गोलंदाज सज्ज, बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. राईट आर्मवरती विकेटचा मारा हाताळण्याकरता सज्ज होतोय आणि पंचांकडनं इथून मात्र त्याने अनुमती घेतलेली आहे. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक मिड विकेट आहे. एक जर आपण पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. असं दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू शरीरयष्टीवरती आदळतोय. निघून चाललाय चेंडू. गली रिजनमधून ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. लेग बायचं स्वरूप आपण पाहतोय. एका धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या अंकावरती. 4 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या इथून मात्र फलकावरती जोडली गेली आहे. बॅक टू बॅक. इथून मात्र जर आपण विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये समाधानकारक फलंदाजी मात्र पाहायला मिळाली नाही. पण येणारी जी 3 षटकं आहेत, या 3 षटकांच्या अवधीमध्ये चांगली फलंदाजी होणं तितकंच बंधनकारक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सौरभ याच्यावरती काहीशी नामुष्की उडवले. सौरभ याने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 2 चेंडू त्याने निर्धाव खेळलेले आहेत. जबाबदारीची जाणीव होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय शुभम. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. निघून जाईल चेंडू एका धावे करता आणि अखेर स्ट्राईक चेंज होताना आपण पाहतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली गेली. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 5 धावा. 5 रन्स ऑन दी बोर्ड. यापुढील होणारा सामना छत्रपती स्पोर्ट्स पिळंजे आणि आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे यापुढील होणाऱ्या सामन्याकरता. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. पुढचा चेंडू हाताळतोय गोलंदाज शुभम. गोलंदाज आदित्य याला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू शुभम याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला गेलाय. निघून जाईल चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. आता मात्र दारोमदार आहे भावेश 11 लामज बी या संघावरती. आपलं होम ग्राउंडवरचं अस्तित्व जर आपल्याला टिकवायचं असेल तर अस्तित्वासाठी धडपड करावी लागेल, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. जिद्द, चिकाटी, संयम या सर्व काही गोष्टींचा अवलंब करावा लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र बदलली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय शुभम याला. फटका तर चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांकरता सुरेख चौकार. देखणा चौकार. या चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या अंकावरती आपण पाहतोय. 13 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. एक तुम्हारी तो एक हमारी अशी स्थिती जरी मैदानामध्ये असली तरी सुद्धा अपेक्षित धावसंख्या मात्र अजूनही फलकावरती जोडली गेलेली नाही आहे. 13 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. अखेरचा अंतिम चेंडू गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून हाताळला जाईल. क्लीन बोल्ड, दांडी गोल.
यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 समाप्त झालेला आहे. 10 मिनटं आणि 30 सेकंदामध्ये, म्हणजे अवघ्या 5 मिनटामध्ये तिसरं षटक पूर्ण होणं बंधनकारक आहे. अन्यथा 2 खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवावेच लागतील, पर्याय नाही. नियमावलीनुसार स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना सागर याला आणलं गेलंय. हाणामारीचं षटक आहे. सन्माननीय मंगेशजी चव्हाण यांचं शुभागमन होताना आपण पाहतोय. स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गोलंदाज तयार. छोटी गेंद, मानो खोटी गेंद, पण आता मात्र म्हणावं लागतंय. फलंदाज बाद. सौरभ बॅक टू द डगआउट. भावेश 11 लामज बी संघ प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण धावा जोडणं आणि धावा येणं आता मात्र भावेश 11 लामज बी या संघाकरता तितकंच महत्त्वाचं राहिलं आहे. फटकेबाजी होणं तितकंच गरजेचं आहे, कारण की उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तो मात्र 11, आणि 11 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा येणं बंधनकारक आहे. यावेळेस मात्र फटका फसला आहे. घडलंय काय तर चेंडू हवेत आणि इथून मात्र चेंडू कानाला स्पर्श करून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या. अगदीच असं काहीसं चित्र वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाचा चेंडू चुंबन घेतोय की काय, आणि तेच घडलं. चेंडू अखेर धरतीला दान झाला आणि धावा जोडल्या जातात. ते एकूण एकंदर 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. आपण पाहतोय 15 या अंकावरती धावफलक आहे. मोठ्या फटक्यांकरता जाण्याचे प्रयत्न आहेत, वारंवारतेने प्रयत्न आहेत, पण अगदीच जर आपण पाहिलं तर अपेक्षित यश मात्र मिळत नाही आहे. पंच दर्शवतात चेंडू मृत घोषित केलेला आहे. गोलंदाज आपल्या पावलांमध्ये चुकतोय, त्या कारणास्तव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अराउंड द लेग्स चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं योग्य ताळमेळ नाही, चेंडू निघून गेलाय ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची हाताळणी, सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र इनसाइड आउट, आउट ऑफ द विकेट चेंडूची हाताळणी. पंचांनी उद्घोषित केलेलं आहे की चेंडू मात्र नो आहे, आणि या अवांतर धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या अंकावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नो चेंडूची हाताळणी. पहिला बीमर हाताळला गेलाय, नो बॉल, आणि अगदीच फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशानं इथून मात्र चेंडूची हाताळणी केलेली आहे. कृपया पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. तुम्ही आम्हाला दर्शवू नका की आम्हाला रिव्ह्यू पाहिजे. पंचांनी दर्शवलं तरच रिव्ह्यू तुम्हाला घेता येईल. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असणार आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट आपण करू नका पंचांशी. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ कृपया कमी खर्च करा. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एकूण एकंदर 17 या अंकावरती. फ्रीडचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून फलंदाजाकरता आणि गोलंदाजाकरता सुद्धा. या चेंडूवरती फक्त फलंदाज धावबाद घोषित केला जाऊ शकतो.
यावेळेस मात्र फटका तर चांगल्या रीतीने सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आहे 18 या अंकावरती. सागर याच्या माध्यमातून अपेक्षित गोलंदाजी मात्र जरूर पाहायला मिळत नाहीये, पण प्रयत्न चांगले आहेत. चेंडूची हाताळणी आतापर्यंत केलेली आहे, ते पण पाहतोय 4. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षक याची विवरचना इथून मात्र वारंवार त्याने बदल केला जातोय. नांदेडने संघ, आई गावदेवी नांदेडने संघ इथून मात्र जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे आजच्या दिवसातील फायनलच्या सामन्याकरता क्वालिफाय झालेला आहे. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र थेट यशांवरती आदळतोय. आणि जर आपण पाहिलं तर फर्निचर बिघडून टाकलेलं आहे यष्ट्यांचं. फलंदाज बाद, विकेटचं पतन. धावसंख्या आहे फलकावरती स्थिरावलेली आहे फक्त आणि फक्त 18 या अंकावरती. छत्रपती स्पोर्ट्स पिळंजे आणि आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन करता बसण्याची व्यवस्था केलेली आहे. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मंचावरती अनेक मान्यवर, गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. भरपूर अशी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3ची समाप्ती आपण पाहतोय. अंतिम षटक हाताळण्याकरता कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. तर राकेश याला आणलं गेलं आहे 4थं षटक हाताळण्याकरता आणि धावा आहेत फलकावरती फक्त 18. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जर किमान 15 धावा जर आल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या इथून मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पण धावा येणं आता मात्र पुन्हा एकदा गरजेचं राहिलं आहे. भावेश 11 लामज बी या संघाला. सन्माननीय राजारामजी चव्हाण सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. एक असं व्यक्तिमत्व की दिवसातील पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि अगदीच आयोजन नियोजनामध्ये अतिशय देखणी भूमिका ही त्यांची पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राकेश याला राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू थेट निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. धावा आहेत फलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार जर आपण विचार केला तर 2:24 इथून मात्र झालेली आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जे दुसऱ्या गटातील जे सामने आहेत ते एकंदर आपल्याला 4 सामने पूर्ण करायचे आहेत. त्यापैकी पहिला सामना सुरू आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही याची आपण नोंद घ्या. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू एका धावेकरता. फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न होता, पण अगदीच जर आपण पाहिलं तर आबाधुबीचं क्रिकेट, आ बेल मुझे मार अशी स्थिती. चेंडू चाललाय निघून गेलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. ढूंढो रे साजना, ढूंढते रह जाओगे. सर्व रामायण महाभारत एकाच चेंडूवरती. धावा जोडल्या किती गेल्या तर त्या एकंदर 4 आणि या 4 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आपण पाहतोय 22 या अंकावर. 22 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. चांगला खेळ
मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर प्रयत्नांती परमेश्वर उर्वरित 3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये किमान 10 धावा येणं तरी बंधनकारक असेल. भावेश 11 लामज बी या संघाला यावेळेस मात्र फटका फसलाय, अपेक्षित फटका नाही. चेंडू चाललाय आणि इथून मात्र निघून गेलाय 2 धावांकरता. धावसंख्या आहे फलकावरती 24 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि आम्हाला आठवण येईल ती मागील वर्षाची. अमोल चव्हाण आले फलंदाजी करता, 2 षटकार लगावले आणि आले तसेच निघून गेले. पण आता मात्र काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. या चेंडूवरती जर विकेट मिळाली तर मात्र अमोल चव्हाण यांचं आगमन जरूर पाहायला मिळेल. आणि तेव्हा मात्र आम्ही सांगितलं होतं, तो आला, त्याने षटकार लगावले आणि तो तसाच परत निघून गेला. यावर्षी मात्र पुन्हा एकदा तसाच मैदानात येईल का? आणि हो हो तो आला. नाव आहे अमोल चव्हाण. फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 24 धावा. आल्याशिवाय आणि येण्याशिवाय मात्र पर्याय राहिला नव्हता अमोल चव्हाण यांच्याकडे आणि अखेर तो फलंदाज आलेला आहे. तो आलाय जरूर, पण तो षटकार मारेल का आणि तसाच जाईल का हे मात्र पाहणं बंधनकारक राहील. फलंदाज अमोल चव्हाण बॅटिंग स्टान्सवरती. कोणत्या दिशेने चेंडूला फटकावू, शॉट सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जाईल पाहणं महत्त्वाचं राहील. पण यावेळेस मात्र काय घडलंय तर एकच धाव मिळेल की फलंदाज बाद झालेला आहे. पंच काय दर्शवत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहील. पंचांचा अंतिम निर्णय काय आहे तर फलंदाज बाद. तो आला आणि तसाच परत गेला. धावसंख्या आहे 24 धावा आणि जिंकण्याकरता 25 धावांची गरज. फक्त आणि फक्त 25 धावांची गरज. छत्रपती स्पोर्ट्स पिळंजे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचं आहे विना विलंब. सन्माननीय मंगेशजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. हॅलो. तर वळतोय पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सन्माननीय मंगेशजी चव्हाण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करत आहोत. एका बाजूला छापा आहे, एका बाजूला काटा आहे. पिळंजे संघाचा कॉल आहे, काटा असा कॉल आणि काटा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. छत्रपती स्पोर्ट पिळंजे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय खूप महत्त्वाचा असतो. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. काय प्रमुख कारण आहे की आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले? बॉलर्स चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर कॉन्फिडन्स दाखवून जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चितप्रमाणे बोलताना तुमचा आत्मविश्वाससुद्धा तितकाच चांगला आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय स्वर्गीय भावेश मूर्तिचषक 2026ची स्पर्धा देखणं आयोजन, देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? खूपच चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी वळतोय आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक महत्त्वाची होती. हो नक्कीच. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग.
पण आता प्रवाहाच्या विरुद्ध जायचं आहे, फलंदाजी करायची आहे. एक चांगली पॅक टीम म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. समोरच्या संघाला किती धावसंख्येचं आव्हान आपण उभारू शकाल? 40+. निश्चितप्रमाणे 40+ तुमचा प्रयत्न आहे. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. तर छत्रपती स्पोर्ट पिळंजे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम निर्णय घेतला आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय व्यक्तिमत्व मंगेशजी चव्हाण. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मान्यवरांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्मान्य प्रवीणजी मोरे यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मंगेशजी चव्हाण यांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. एक देखणं आणि लाडकं व्यक्तिमत्व. सामन्याला इथून मात्र प्रत्यक्षात सुरुवात होईल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती आहे. नाव आहे विपुल आणि फलंदाज सामना करतोय तो सागर. पहिला चेंडू एक चांगल्या रीतीने इथून मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, निघून गेला चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आणि अखेर जर आपण पाहिलं तर चेंडू गॅदर करता आलेला नाही आहे. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या दोन, आणि या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 2 या अंकावरती आपण पाहतोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सामनासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे दोन्ही संघांकरता. कारण की संघाची पुढे वाटचाल करायची आहे तर त्या वाटचालीकरता तुमचा खेळसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे पण नियंत्रणसुद्धा तितकंच चांगलं. निर्धाव चेंडूची हाताळणी, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 2. 25 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आयोजक यजमान संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे पण नियंत्रण नाही. आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप निघून चाललाय चेंडू. वाईटची उद्घोषणा करतात पंच. 3 या धावसंख्येवरती धावफलक पुढे सरकताना आपल्याला धावफलक पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आहे आणि अगदीच जर आपण विचार केला तर एक खराब चेंडू आणि त्याच्यानंतर अतिरिक्त धाव जोडली गेली. यावेळेस मात्र नियंत्रण चांगलं आहे, गतीसुद्धा चांगली आहे आणि त्या दृष्टिकोनातून निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते विपुलेच्या माध्यमातून. कारण की गोलंदाजाकरता कमबॅक खूप महत्त्वाचा आहे आणि अगदी सुरेख आर्म ॲक्शन पाहायला मिळते विपुलेच्या माध्यमातून. अगदी चेंडू डिलिव्हर करताना यक्ष प्रश्न हा फलंदाजासमोर पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चांगलं देखणं क्षेत्ररक्षण. 30 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं गेलं. एकच धाव मिळेल, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. माफक अशा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर 25 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्यापैकी 4 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस मात्र इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय, पंच वाईटची उद्घोषणा करतायत. म्हणजेच या चेंडूवरती 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावरती आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे की उन्हाचा तडाखा तितकासा तेवढा वाढलेला पाहायला मिळत नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदीच लामसगावच्या शेजारून जर आपण पाहिलं तर दिल्ली एक्सप्रेस वे आता मात्र सुसज्ज होत आहे आणि चेंडू मात्र सीमारेषा पार
जाण्याकरता सुसज्ज होईल का, पण मात्र नाही, कारण की तिथे क्षेत्ररक्षक आहे अमोल चव्हाण. याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. धावा एकूण एकंदर जोडल्या गेल्यात त्या 2 आणि या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 8 या अंकावर. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम जरूर केलंय, पण मात्र धावा माफक आहेत ते वाचवण्याकरता निर्धाव चेंडूची हाताळणी करणं ही सुद्धा आव्हानात्मक गोष्ट आहे. भावेश 11 लामजबी या संघासमोर. यापुढील होणारा सामना छत्रपती स्पोर्ट पिळंजे आणि आई दुधेश्वरी स्पोर्ट कोळ्याचा पाडा या 2 संघादरम्यान सामना आपण पाहतोय. छत्रपती स्पोर्ट पिळंजे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलं आहे आई दुधेश्वरी स्पोर्ट कोळ्याचा पाडा या संघाला. राईट आर्मवरती विकेट. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका देखणा आहे. इन वॅकेंट एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होईल. 4 धावांकरता देखणा चौकार, सुरेख चौकार. धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावरती आणि अर्धा पल्ला निश्चितप्रमाणे इथून मात्र ओलांडला गेलाय असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. जुना चेंडू उपलब्ध करायचा आहे. मॅच बॉल हरवलेला आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेलं आहे. विपुलेची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, पण धावा मात्र भरपूर खर्च केल्या. सौरभ गोलंदाजी करेल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. अमोल चव्हाण यांनी भरपूर मात्र निराश केलं. अखेरचा चेंडू जरूर त्यांना खेळण्याकरता मिळाला, पण यावेळेस मात्र काही किमया त्यांना साधता आली नाही. धावा आहेत फलकावरती 12. जिंकण्याकरता अजूनही 13 धावांची गरज आहे. आणि यावेळेस मात्र आम्हाला दुर्दैवाने म्हणावं लागलं की तो आला आणि तसाच परत गेला. मागच्या वर्षी आम्ही म्हटलं होतं की तो आला, त्याने षटकार मारला आणि तो गेला, पण आता मात्र वेगळं चित्र यावर्षी घडलंय, कारण की वर्षसुद्धा 2026चं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लॅप स्वीप केलंय, निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकूण एकंदर धावा मिळत आहेत ते 2 धावांच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 14 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम जरूर होतंय, पण एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाहीये की चेंडू निर्धाव हाताळणं हे सुद्धा जिकरीचं काम भावेश 11 बी संघाच्या गोलंदाजांना करावंच लागेल. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग. बॉलर बॅक ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न. गोलंदाजाने अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूला आपल्या हातामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र तसं काही घडलं नाही. बॅकअप मात्र चांगलं दिलं गेलं, पण दोन्ही फलंदाजांना संधी होती 1 धाव घेण्याची आणि ती 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावर. गती परिवर्तन, सुरेख गोलंदाजी, संमिश्र पद्धतीची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा वळण घेताना आपण पाहतोय. अमोल चव्हाण यांनी दिलेल्या कानमंत्राचा वापर मात्र चांगल्या रीतीने केलाय गोलंदाज साई याने. दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी. नाकाजवळून चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुगंध दरवळणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र घडलंय का? इट्स अ नो बॉल. धावाची संधी होती, पण इथून मात्र म्हणावं लागेल आधीच कर्जबाजारी त्यात उष्णे शेजारी. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या अंकावरती. जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे.
अतिरिक्त पावलांचा वापर झाला आणि त्याच अतिरिक्त पावलांमुळे इथून मात्र पंचांनी उद्घोषित केलेलं आहे. अरे थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे. पंचांची सुद्धा थोडीशी आशा ओढलेली आहे. चला घाई करा. बी रेडी बी फास्ट. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पुन्हा एकदा नो बॉल. अतिरिक्त पावलांचा वापर. फुटबॉलचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावा मिळत आहेत ते एकूण एकंदर 2 आणि गुणफलकावरती किती धावा जोडल्या जातील तर एकूण एकंदर 4. लेझी क्रिकेट. इट्स अ लेझी क्रिकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावरती आणि आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. संधीचं चांगलं सोनं केलंय दोन्ही फलंदाजांनी. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 22 या अंकावरती. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. काहीही घडू शकतं. कुछ भी हो सकता है. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. नो बॉल. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण आणि अशा रीतीने अखेर भावेश 11 लामज बी संघाचा प्रवास सुद्धा इथेच थांबतोय आणि पुढच्या वर्षी करता शुभेच्छा असतील दोन्ही संघांना असं म्हणायला हरकत नाही. मॅन ऑफ द मॅचकडे वळतोय आणि सामन्याचा सामनावीर पुरस्कार लो स्कोरिंग मॅच आहे आणि या लो स्कोरिंग मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने इथून मात्र गोलंदाजी साकारली आणि नाव आहे सागर. 2 विकेट मिळवल्या आणि धावांची गोळाबेरीज करताना 8 धावांचं योगदान दिलं.